राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये पर्यटकांची गर्दी बघायला मिळते। पर्यटक निसर्ग सौंदर्यासोबत साहसी खेळाचा आनंद घेताना दिसतात। सीताखाई पॉइंटवर 3,500 खोल दरीवर पर्यटक झिपलाईनचा अनुभव घेत आहेत। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये राज्यासह देशभरातील पर्यटकांची तोरणमाळला पहिली पसंती मिळत असून झिपलाईन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे। दरम्यान तोरणमाळहून याचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर निकवडे यांनी। पाहूयात। दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला आता पर्यटकांना साहसी खेळाचा अनुभवता येणार आहे। झिपलाईनचे कर्मचारी या ठिकाणी आहेत। काय नाव आहे आपलं आणि कशा पद्धतीने आपण पर्यटकांना या साहसी खेळाचा अनुभव देत आहे? माझं नाव विनोद सकपाळ। तुम्ही झिपलाईन आपल्याकडे जी सीताखाईला आहे, जी नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते तोरणमाळला। ही सीताखाई आहे जी आपली म्हणजे ग्राउंड लेवल पासून जे आपण जमिनीपासून बोलू शकतो ती 3,500 फूट वरती आहे। त्यामध्ये झिपलाईन आपल्याकडे डबल रोप आहे, एक मेन रोप एक बॅकअप रोप आहे। त्यावरती जे इक्विपमेंट यूज केलं जातं ही ट्रॅक गाईड आहे, हे एक यूज केलं जातं। ह्याला बोलतात मेन ट्रॅक गाईड, पण हा तुम्हाला मेन रोप वरती यूज केला जातो। म्हणजे दुसरा आहे बॅकअप वाला, त्याला हे टेंडम पुली यूज केली जाते। ही तुमचा बॅकअप सेफ्टी एक आहे। आपल्याला डबल सेफ्टी आहे, सिंगल सेफ्टी नाहीये। तुम्ही बिंदास येऊ शकता आणि करू शकता। पूर्ण सेफ्टी पहिले आपण सेफ्टी घेतल्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी करवतो। तुम्ही बिंदास येऊन करू शकता ऍक्टिव्हिटीज। सध्या या झिपलाईनचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे ते तोरणमाळमध्ये दाखल होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, तोरणमाळ।